नमो बुद्धाय. आश्चर्य रत्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आपण जातक अट्टकथा ही सिरीज सुरू केली आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जातक अट्टकथांचा परिचय आणि त्याचा इतिहास याबद्दल जाणून घेतलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण जातक अट्टकथा ज्यांच्या पुनर्जन्माच्या कथा मानल्या जातात अशा बोधिसत्व ही संकल्पना काय आहे, त्यासाठी किती आणि कोणत्या पारमिता पूर्ण कराव्या लागतात याबद्दल जाणून घेणार आहोत. तर बोधी म्हणजे लोककल्याणाच्या तत्वाचे ज्ञान. त्यासाठी जो सत्व म्हणजे प्राणी सतत प्रयत्न करतो तो बोधिसत्व. शाक्य मुनी गौतमाला बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी भरपूर ठिकाणी बोधिसत्व म्हणण्यात आले आहे. हळूहळू पूर्वजन्मीही ते बोधिसत्व होते अशी कल्पना अस्तित्वात आली आणि त्या काळी प्रचारात असलेल्या या कथांना अहिंसात्मक स्वरूप देऊन त्यांच्या पूर्वजन्मीच्या कथा समजण्यात येऊ लागल्या. दान, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा या 10 पारमितांच्या योगे लोकोद्धारासाठी बोधिसत्व सतत प्रयत्न करून बुद्ध होतो व निर्वाणाला जातात. पारमिता म्हणजे पारंगतता. बीज रूपाने हे 10 गुण सर्व प्राण्यात आहेतच, परंतु त्यांचा जे विकास करतात तेच बोधिसत्व होतात. या गुणांचा विकास करून ह्या जन्मी आपल्याला बोधिसत्व होता येणे शक्य आहे. अनेक प्राण्यांचे जन्म घेण्याची गरज नाही. त्यामुळे अशा सद्गुणांची आपण हेळसांड न करता या पारमिता संपादन करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. पहिली पारमिता आहे दान पारमिता. प्रथमतः आपण गोरगरिबांना, आंधळ्यांना, पांगळ्यांना पैसा देऊन दान धर्म केला पाहिजे. दानाने आपल्या मनात कोमल दया उत्पन्न होऊन आपली उन्नती करेल व आपण बोधी मार्गाच्या पहिल्या पायरीजवळ आणेल. लहानपणापासूनच दानधर्माचा अभ्यास केल्यास तशा प्रसंगी लोककार्याला आपला देह देण्यासही आपल्याला पर्वा वाटावयाची नाही. पुढची पारमिता आहे शील पारमिता. आपण दान धर्म खूप केले, किंबहुना आपला प्राणही लोककल्याणासाठी देण्यास तयार झालो, पण आपले शील निर्मळ नसले तर सन्मार्गात आपली उन्नती होणार नाही. प्राणघातापासून अलिप्त राहणे, खोट्या मार्गाने पैसा न कमावणे, मद्यपानादिक व्यसनांपासून दूर राहणे व योग्य काळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमात एक पत्नीव्रत पाळणे याला शील म्हणतात. जीवावर पाळी आली तरी अशा शीलाचा आपण भंग होऊ देता कामा नये. दान धर्म करणे चांगले, परंतु त्या योगे आपले शील मलिन होत असले तर ते न केलेले बरे. लबाडीने पैसा मिळवून किंवा चोरी करून मोठा दान धर्म करण्यापेक्षा शील परिशुद्ध ठेवून दिलेले पैसे अधिक श्रेयस्कर आहे. पुढची पारमिता आहे नैष्कर्म्य पारमिता. आपले शील परिपूर्ण होण्यासाठी आपल्याला एकांताची गोडी लागली पाहिजे. एकांतवासात बसून प्रथमतः आपले शरीर किती अपवित्र पदार्थांनी भरले आहे हे पाहण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. खाटकाच्या दुकानात टांगलेले मांसाचे तुकडे, एका बाजूला पडलेली आतडी, स्मशानात पडलेली माणसांची हाडे पाहून आपण कंटाळतो, पण हे सर्व पदार्थ आपल्या अमंगल शरीरातच आहेत ह्याची आपल्याला जाणीव आहे काय? जर नाही तर ती करून घेण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. जेथे जेथे मांस, आतडी आणि हाडे आपल्याला पाहावयास सापडतील तेथे तेथे ती नीट रीतीने पाहून हेच पदार्थ आपल्या देहात आहेत याचे ध्यान केले पाहिजे. हे आतील पदार्थ आपल्या डोळ्यांसमोर उभे राहिले पाहिजेत. या ध्यानाने शरीराचा वीट येणे संभवनीय आहे, परंतु बुद्धादिक थोर पुरुषांनी अशा देहाचा किती चांगला उपयोग केला याचे चिंतन केले असता तो नष्ट होईल व सत्कार्यात आपले पाऊल पुढे पडेल. ह्यासाठीही आपल्याला एकांत पाहिजे. एकांताची गोडी धरणे व त्यात पूर्णत्व संपादने यालाच नैष्कर्म्य पारमिता म्हणतात. प्रज्ञा पारमिता. एकांतवासाच्या योगे आपण ज्ञान मिळविण्यास समर्थ झाले पाहिजे. लोकोपयोगी ज्ञान मिळवून ते पूर्णत्वाला नेणे यालाच प्रज्ञापारमिता म्हणतात. आपल्या वाचनात येणाऱ्या पुस्तकात आणि आपल्या रोजच्या व्यवसायात पुष्कळ ज्ञान भरलेले आहे,
परंतु ते कसे ग्रहण करावे हे जर आपल्याला माहीत नसेल तर त्यापासून फायदा न होता नुकसानच होणार आहे व ते आपल्या घाताला कारण होईल. पैशाच्या लोभाने जे ज्ञान संपादन करतात ते एकतर आजन्म कुणीतरी असाच पोटाचा धंदा करून असंतुष्टपणे काळ कंठीत असतात किंवा लबाडीने किंवा चोरीने पैसा कमवण्यास शिकून आपला सर्वस्वी घात करून घेतात. अशा लोकांच्या ज्ञानाला प्रज्ञा म्हणत नाहीत. प्रज्ञा म्हणजे लोककल्याणाची तीव्र अपेक्षा धरून मिळविलेले सात्विक ज्ञान आणि ते मिळविण्यास आपल्याला लहानपणापासून शिकले पाहिजे. वीर्य पारमिता. वीर्य म्हणजे सत्कर्मी करण्याचा उत्साह, त्यात पारंगत होणे, याला वीर्य पारमिता म्हणतात. तुम्ही जर आळशी झालात तर बोधिसत्व होण्याचे राहूच द्या, पण नुसता पोटा पाण्यासाठीही काही करू शकणार नाही. आळशाला प्रज्ञा कशी मिळणार आणि त्याचे शील तरी कसे शुद्ध राहील? झोपण्याची आणि गप्पा गोष्टींची आवड व आत्मविश्वासाचा अभाव या दोन गोष्टींमुळे आळस उत्पन्न होतो. पण हे लक्षात ठेवा की ही झोपण्याची वेळ नाही. तरुणपण जर तुम्ही झोपण्यात घालवले तर पुढे मोठा पश्चाताप करण्याची आपल्यावर पाळी येईल. गप्पा गोष्टी आणि बिनकामाच्या गोष्टी आपल्याला आवडतात, परंतु त्याचा परिणाम काय ह्याचा आपण विचार केलाच नाही. या क्षणिक सुखाच्या नादी लागून आपण मोठ्या सुखाला आवंचत आहोत. विद्याभ्यासात आपले पाऊल मागे पडत आहे व सर्व लोककल्याणाच्या कामी आपण निरुपयोगी बनत चाललो आहोत. आता आपल्या मनात असा विचार येईल की आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या हातून लोककल्याण ते काय होणार? तेव्हा झोपण्यात किंवा गप्पा गोष्टी किंवा बिनकामाच्या गोष्टीत मिळणारे अल्प स्वल्प सुख का सोडावे? अशा रीतीने स्वतःचा तिरस्कार करणे केव्हाही योग्य होणार नाही. प्राचीन बोधिसत्वही आपल्यापेक्षाही दुर्बल प्राणी होते, परंतु केवळ आपल्या सदुद्योगाने त्यांनी बोधी मिळवली. आपण तर सर्वाव्य संपन्न आहोत आणि आपले हिताहित जाणण्याचे शहाणपण आपल्या अंगी आहे. मग असल्या हलक्या सलक्या खाली खुशालीत वेळ न दवडता आत्मोन्नतीचा उत्साह वाढवणे आपल्याला शक्य नाही काय? शांती पारमिता. उत्साहाबरोबरच श्रमेचा अभ्यास केला नाही तर त्याचे त्वरित विरोधात परिवर्तन होईल व त्यायोगे आपणास अत्यंत दुःख भोगावे लागेल. कित्येकांना क्रोध आणि उत्साह एकच आहेत असे वाटते, परंतु तो त्यांचा भ्रम आहे. शूराला कधी क्रोध येत नसतो. त्याच्या अंगाचा उत्साहच क्रोधाला तेव्हाच दाबून टाकतो. जो क्रोधाला वश होतो त्याला शूर म्हणता यावयाचे नाही, कारण शूर अशा दुष्ट मनोविकाराच्या स्वाधीन कसा होईल? म्हणून शौर्य संपादनासाठी आपण शांतीचा अभ्यास केला पाहिजे. जर कोणी मूर्खपणाने आपला अपराध केला तर त्याच्यावर रागावण्याने त्याहीपेक्षा अधिक मूर्खपणा आपण केला असे होईल. म्हणून अशा प्रसंगी शांतपणे त्या माणसाचा दोष आपण दाखवून द्यावा, पण त्यावर कधीही रागावू नये किंवा त्याचा द्वेष करू नये. राग आपोआप येत असतो, पण क्षमा प्रयत्नाने संपादावी लागते. तिचा आपण लहानपणापासून अभ्यास केला नाही तर पुढे आपल्याला सत्कार्यात यश येणे फार कठीण होईल. म्हणून क्षमा करण्याची संधी आपण फुकट दवडता कामा नये. सत्य पारमिता. शांतीला सत्याची जोड दिली नाही तर तिचा विपर्यास होईल. मालकापुढे शेपूट हलवणाऱ्या कुत्र्यात केवढी क्षमा दिसते बरे, परंतु ती क्षमा नव्हे, तिला हाजी हाजी करणे म्हणतात. तेव्हा क्षमेचा असा विपर्यास होऊ न देण्यासाठी आपण सत्य पारमितेचा सतत अभ्यास केला पाहिजे. वाटेल तो प्रसंग येऊ दे, पण सत्याला सोडून तीळ मात्रही इकडे तिकडे जाणार नाही असा निश्चय केला पाहिजे. माणसाने एक सत्य सोडले तर इतर शील सांभाळण्यास तो कधीही समर्थ व्हावयाचा नाही. एकांतवासात त्या सुख व्हावयाचे नाही. त्याचा उत्साह लोकांना थकविण्या कामी खर्च होणार व त्याच्या शांतीचा हाजी हाजी करण्यात दुरुपयोग होणार. तेव्हा उन्नत दशेत जाण्यास सत्याची किती आवश्यकता आहे याची आपल्याला प्रचिती आलीच असेल. अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय आणि त्यात पारंगतता संपादने याला अधिष्ठान पारमिता म्हणतात. आपण अमुक वेळी अमुक काम करण्याचा निश्चय करतो आणि आळसामुळे किंवा गप्पा गोष्टींच्या आवडीमुळे तो मोडतो.
आपला बेत वेळोवेळी मोडण्याची सवय अंगवळणी पडली म्हणजे मनुष्य पूर्णपणे अव्यवस्थित होतो व त्याच्या हातून कोणतेही काम पार पडणे मुश्किल होते. असा मनुष्य आत्मोन्नती करून जगाचे कल्याण कसे साधू शकेल? म्हणून लहान सहान कार्यातही आपले बेत तंतोतंत पाळण्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. विचारपूर्वक अमुक एक कर्तव्य ठरवल्यानंतर त्यात कितीही विघ्ने आली तरीही ते पार पाडण्याचे सामर्थ्य आपण संपादिले पाहिजे आणि लहान सहान कार्यात निश्चयाने वागल्याने ते आपणास सहज संपादता येण्याजोगे आहे. मैत्री पारमिता. एखाद्या माणसावर, जातीवर किंवा देशावर प्रेम करणे याला मैत्री न म्हणता स्नेह म्हणतात. अशा स्नेहाने वैर उद्भवते. ज्याच्यावर आपण स्नेह करतो त्या माणसासाठी, जातीसाठी किंवा देशासाठी वाटेल ते कुकृत्य करण्यास तयार होतो, पण त्याजोगे आपली अवनती होते. स्वदेश प्रेमाने दुसऱ्या देशाला पादाक्रांत करण्याची हाव धरून युरोप खंडातील देशांनी आपली कशी दुर्दशा करून घेतली आहे हे आपण पाहतच आहोत. जातीच्या स्नेहाने भारतातील वरिष्ठ जातींनी अंत्यजांना खाली दाबून सर्व देशाला कसे पराधीन करून ठेवले याचे उदाहरण आपल्या डोळ्यांपुढे आहेच. व्यक्तिगत स्नेहाने किती खून आणि मारामाऱ्या झाल्या हे इतिहासात आपण वाचलेच आहे. तेव्हा प्रेमाचा असा विपर्यास होऊ न देता ते सार्वत्रिक होईल यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे. भेदभाव न ठेवता सर्वांवर सारखे प्रेम करणे यालाच मैत्री म्हणतात. आपले हातपाय इत्यादी अवयव भिन्न आहेत तरीही त्यांची सुखदुःखे मात्र एक आहेत. त्याचप्रमाणे जाती परत्वे आणि देश परत्वे मनुष्य जाती भिन्न असली तरी तिची सुखदुःखे एक आहेत. तेव्हा दुसऱ्या जातीला किंवा देशाला खाली पाहून आपण वर येण्याची जे इच्छा धरतात ते आपले आणि परक्यांचे दुःख सारखेच वाढवितात. त्यांच्या अज्ञानामुळे आणि दुराभिमानामुळे जगाच्या दुःखात खूप भर पडते. मैत्रीला आरंभ आपल्या आप्त इष्टांपासून होतो, परंतु तिची गती कुंठित करणे मोठे पातक होय. सतत अभ्यासाने सगळ्या जगावर पूर्ण मैत्री करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. पशु पक्षादिक प्राणी हे माझे सखे आहेत. ते माझ्यावर प्रेम करतात व मीही त्यांच्यावर करतो अशी भावना केली पाहिजे. दिवसातून काही काळ एकांतात बसून डोळे मिटून आपण अशी कल्पना करू की हिंदू, सीख, मुसलमान, बौद्ध, काळा, गोरा इत्यादी हे सर्व माझे सखे आहेत. त्यांची सुखदुःखे ही माझी सुखदुःखे आहेत. त्या सर्वांचे कल्याण हो. त्यानंतर सर्व जातीचे पशु पक्षी आपले मित्र आहेत अशी कल्पना करा. वाघ तुमच्या मांडीवर झोपला आहे असे समजा व सिंहाला तुम्ही कुरवाळत आहात अशी कल्पना करा. त्याचप्रमाणे सरपटणाऱ्या प्राण्यांवरही तुम्ही प्रेम करा व तुमच्यावर ते प्रेम करतात असा विचार करा. याचा परिणाम असा होईल की तुम्ही निर्भय व्हाल व तुम्हास दुष्ट स्वप्ने पडणार नाहीत. उपेक्षा पारमिता. आळशाला कितीही बोला त्याची त्याला पर्वा नसते. कोणाच्या घराला आग लागली किंवा कोणाचे कितीही नुकसान झाले तरी त्याची तो पर्वा बाळगीत नाही. अशा स्वभावाला उपेक्षा म्हणत नाहीत तर निर्लज्जता म्हणतात. आपण दुसऱ्याचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामी त्याने आपल्या मूर्खपणाला विरोध केला तर त्याची आपणास उपेक्षा केली पाहिजे. आज नाही उद्या या माणसाला स्वतःचे हित कशात आहे हे समजेल अशा विचाराने आपण त्याच्या विरोधाची पर्वा करता कामा नये. दारूबाजाला दारूचे व्यसन सोडण्याचा आपण कितीही उपदेश केला तरी तो खात्रीने आपला शत्रू होईल, परंतु अशा प्रसंगी आपण त्याची उपेक्षा केली पाहिजे व सौजन्याने आपला प्रयत्न तसाच पुढे चालू ठेवला पाहिजे. मैत्रीने आणि उत्साहाने लोककल्याणाच्या उद्योगाला आपण लागलो म्हणजे आपल्यावर असे अनेक प्रसंग येतील की त्या प्रसंगी उपेक्षा पारमिताचा आपल्याला फार फार उपयोग होईल आणि म्हणूनच लहानपणापासून ती संपादण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोधिसत्व ही संकल्पना काय, त्यासाठी किती आणि कोणत्या पारमिता पूर्ण होणं गरजेचे आहे हे जाणून घेतलं. पुढच्या व्हिडिओपासून आपण आपल्या मुख्य मुद्द्याला म्हणजेच जातक अठ्ठकथांना सुरुवात करणार आहोत. तर आपण एका व्हिडिओत एक जातक कथा जाणून घेऊ. भेटूया पुढच्या व्हिडिओत. नमो बुद्धाय.